कोणत्या शेतकऱ्यांनी कपाशी पिकामध्ये शेंडा खुडणी करावी आणि कुणी नाही केली तरी चालेल, चला या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती घेऊयात. पण त्याआधी अशाच माहितीसाठी फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, बागायती जमीन असणारे शेतकरी ज्यांच्याकडे खत आणि पाणी मुबलक प्रमाणात आहे, अशा क्षेत्रात बऱ्याच वेळेस कपाशीची खूप जास्त वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे वाढ नियंत्रण करण्यासाठी किंवा अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी शेंडा खुडणी हा पर्याय त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच काही शेतकऱ्यांच्या कपाशीची अपेक्षित वाढ झालेली आहे, पण पाते फुलांची संख्या कमी आहे किंवा पातेगळ जास्त प्रमाणात होत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी शेंडा खुडणी हा उत्तम पर्याय राहील. पण काही शेतकरी असे असतात ज्यांना रब्बी हंगामामध्ये दुसरं पीक घ्यायचंय, त्यासाठी कापसाची लवकर वेचणी करून त्यांना शेत मोकळं करायचं आहे. अशा वेळेस त्या सर्व शेतकऱ्यांसाठी शेंडा खुडणी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. पण असे पण काही शेतकरी आहेत ज्यांची 80 ते 90 दिवसांची कपाशी असूनही झाडाची अपेक्षित उंची झालेली नाही, किंवा कमी पाणी आणि हलकी जमीन असणारे शेतकरी ज्यांच्या कपाशीची अगोदरच कमी वाढ आहे, किंवा असे शेतकरी ज्यांना फर्दर कपाशी घ्यायची आहे, त्यांनी शेंडा खुडणी नाही केली तरी चालेल.